नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा इथे एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, डी फार्मसी ॲडमिशन फॉर्म। तर मित्रांनो, आपल्याला जर डिप्लोमा फार्मसी म्हणजेच डी फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे। तर मित्रांनो, 23 जुलै 2025 पासून आपले रजिस्ट्रेशन चालू झाले आहे आणि लास्ट डेट ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, त्यानंतर FC सेंटर कसं सिलेक्ट करायचं, ऑनलाईन पेमेंट कसे करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये डी फार्मसी DT रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी dt.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। त्यामध्ये या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला ॲडमिशन डिप्लोमा आफ्टर 10th आणि डिप्लोमा आफ्टर 12th 2025 असा ऑप्शन दिसेल। त्यासमोरील आपल्याला डिप्लोमा इन फार्मसी 2025 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, याची जी आता वेबसाईटची लिंक ओपन झालेली आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण डायरेक्टली तेथून रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला इम्पॉर्टंट डेट्सवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आता आपलं शेड्यूल दिसतंय। तर या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे 23 जुलै ते 25 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन पण 23 जुलैपासून 25 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर खाली प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 28 ऑगस्ट 2025ला डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड हा 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 असा असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो 3 सप्टेंबर 2025 रोजी आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपले राऊंड चालू होणार आहे। त्यानंतर आपल्याला कॉलेजचे ऑप्शन्स टाकायचे आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हे शेड्यूल आहे। त्यानंतर आपण खाली आलो तर या ठिकाणी आपल्याला सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ दिसतात मागील 3 वर्षाचे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण ते कट ऑफ बघायचे असतील आपल्याला मागील वर्षीचे तर या ठिकाणी कॅप राऊंड 3 कट ऑफ, तर या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करून त्या कॉलेज वाईज आपण आपले कट ऑफ बघू शकतो। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर, तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे पण FC सेंटर आहे त्या FC सेंटरची कॉलेजचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिसणार आहे। तर आपण ज्यावेळेस आपलं FC सेंटर चॉईस करू त्यावेळेस आपलं जवळील जे सेंटर आहे ते या ठिकाणी बघून घ्यायचं आहे, आपल्या घराजवळ कुठले सेंटर आहे। त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स, ऑनलाईन सिस्टीम, नोटिफिकेशन असे ऑप्शन आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून मित्रांनो हे इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करायचं आहे आणि फॉर्म भरण्यापूर्वी व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यामध्ये काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर ही सर्व माहिती वाचून घ्यायची आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरायला चालू करायचा आहे। तर मित्रांनो, यासाठी सुरुवातीला आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन, OTP व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन डिटेल्स अशा 3 स्टेप आहे। तर यामध्ये सुरुवातीला मित्रांनो रजिस्ट्रेशनमध्ये कॅन्डिडेट फुल नेम, तर आपलं 12वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी नाव टाकायचं आहे। समजा सरनेम सुरुवातीला असेल तर सरनेम सुरुवातीला टाकायचं आहे। त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो, पासवर्ड सेट करताना मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजे, त्यामध्ये एक अपर केस पाहिजे, एक लोअर केस पाहिजे, एक नंबर पाहिजे आणि
स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड पण पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जो आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवरती आपल्याला 6 डिजिटचा एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन ID आहे तो जनरेट झालेला आहे. याचा आपल्याला मेसेज पण आलेला आहे, टेस्ट मेसेज. तो आपण सेव्ह करून घ्यायचा. तसंच हा ॲप्लिकेशन ID आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे, कारण संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस होईपर्यंत आपल्याला हा ॲप्लिकेशन ID लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन ID सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपला ॲप्लिकेशन ID टाईप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे जो आपण सेट केलेला आहे तो. आणि त्यानंतर आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करायचं आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपलं लॉग इन झालेलं आहे. तर त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो टोटली आपल्याला ह्या 10 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर यामध्ये फील्ड रजिस्ट्रेशन डिटेल्स आपलं झालेलं आहे. त्यानंतर सेकंड सिलेक्ट स्क्रुटिनी मोड, थर्ड फिल कॅन्डिडेचर टाईप डिटेल्स, फिल कॅन्डिडेचर टाईप होम डिस्ट्रिक्ट, त्यानंतर फिल कॅन्डिडेटर PWD अँड डिफेन्स डिटेल्स, त्यानंतर फिल क्वालिफिकेशन डिटेल्स, त्यानंतर फिल पर्सनल डिटेल्स, अपलोड फोटो विथ सिग्नेचर, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स आणि पे ॲप्लिकेशन फी, अशा 10 स्टेप आहे. तर यामध्ये आता आपली सेकंड स्टेप आहे सिलेक्ट स्क्रुटिनी मोड. तर त्यासाठी डाव्या बाजूला या ठिकाणी सिलेक्ट स्क्रुटिनीवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो स्क्रुटिनी मोड आहे तो 2 प्रकारे आहे. एक ई स्क्रुटिनी आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समजा फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन सिलेक्ट केला तर यामध्ये आपल्याला त्या कॉलेजवरती जे आपण FC सेंटर चॉईस केलं आहे त्या कॉलेजला आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि झेरॉक्स सेट घेऊन जायचं आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि ई स्क्रुटिनीमध्ये आपल्याला कुठेही कॉलेजला जाण्याची गरज नाही. त्यामध्ये आपण ऑनलाईन आपलं व्हेरिफिकेशन करू शकतो. तर यामध्ये मित्रांनो समजा आपण फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर प्रेस कन्फर्म, तर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेड्युलिंगमध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जो जिल्हा आहे आपल्याला ज्या ठिकाणी ज्या FC सेंटरला जायचं आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर या ठिकाणी कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं FC सेंटर. आणि त्यानंतर या ठिकाणी डेट म्हणजे आपण किती तारखेला व्हेरिफिकेशनला जाणार आहोत ती डेट सिलेक्ट करायची. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टायमिंग दिलेला आहे 10 ते 11, 11 ते 12. तर ह्या टायमिंगला आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या समजा आपण जो टाईम सिलेक्ट केला आहे आपण त्यावेळेस जरी नाही गेलो व्हेरिफिकेशनला, दुसरा टाईम गेलो तरी चालतं, थोडं मागे पुढे झालं तरी चालणार आहे किंवा दुसऱ्या डेटला गेलं तरी चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि समजा जर आपल्याला ऑनलाईन ई स्क्रुटिनी मोड घ्यायचा असेल तर ई स्क्रुटिनीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टाईप ऑफ कॅन्डिडेट, तर या ठिकाणी तुम्ही जर 10वी आणि 12वी महाराष्ट्रामध्ये पास झाला असाल तर या ठिकाणी टाईप A सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर डोमासाईल असेल तर टाईप A सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही टाईप Aमध्ये बसत नसाल पण तुमच्याकडे वडिलांचं किंवा आईचं डोमासाईल महाराष्ट्रात असेल तर त्यांनी टाईप B सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही टाईप A आणि टाईप B मध्ये नसाल तर तुमच्याकडे समजा डोमासाईल नाही पण तुमचे आई किंवा वडील हे एम्प्लॉई आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आणि असे विद्यार्थी टाईप C करू शकता आणि त्यांचे रिपोर्टिंग हे महाराष्ट्रामध्ये आहे असे विद्यार्थी टाईप C करू शकतात. त्यानंतर सेम टाईप D आहे त्यामध्ये तुम्ही वरील 3 प्रकारात बसत नाही परंतु फादर मदर एम्प्लॉई ऑर रिटायर एम्प्लॉई ऑन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनी टाईप D सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं जो OMS कॅन्डिडेट आहे म्हणजे आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेट OMS त्यांनी OMS सिलेक्ट करायचं आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर
या ठिकाणी मी टाईप ए सिलेक्ट केला आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करतो आहे. त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी HSC पासिंग डिटेल्स टाकायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट विच इज कॅन्डिडेट हॅज पास फ्रॉम क्वालिफाईंग एक्झामिनेशन HSC. तर HSC तुम्ही कुठल्या जिल्ह्यात पास झाले आहात तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे आपण कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट केला आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. समजा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे आणि त्यावरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन आहे तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि समजा तुमच्याकडे जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि त्यावरती तुमचं प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्र मेन्शन आहे आणि इंडियन असे मेन्शन आहे तर त्यांनी टाईप 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा माझ्याकडे डोमासाईल आहे तर मी डोमासाईल सिलेक्ट केले. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्या रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे कॅटेगरीच्या डिटेल्स टाकायचे आहे. तर यामध्ये डू यू बिलॉंग टू जनरल रिझर्व कॅटेगरी, म्हणजेच तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जनरल सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर डू यू बिलॉंग टू इकॉनॉमिकली विकर सेक्शन, तर यामध्ये तुम्ही EWS असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. आणि त्यामध्ये तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल असा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की ज्यांच्याकडे EWS आहे ते EWS सर्टिफिकेट कोणाला मिळणार आहे की जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे परंतु त्यांना कुठलीही स्कॉलरशिप भेटत नाही, कुठल्याही कॅटेगरीमध्ये नाही. म्हणजेच या ठिकाणी जैन, ख्रिश्चन, मारवाडी, ब्राह्मण यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट असणार आहे. यामध्ये जर कोणी ओपन कॅटेगरी मराठा असेल तर त्यांनी या ठिकाणी EWS सर्टिफिकेट त्यांना भेटणार नाही. त्यांनी SCBC सर्टिफिकेट काढायचं आहे किंवा कुणबी सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट द रिझर्व्ह कॅटेगरी टू विच यू बिलॉंग, आपल्या जातीचे नाव निवडा. तर यामध्ये तुम्ही SC, ST, DTVJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC अशा कॅटेगरी आहे. तर यामध्ये समजा मी OBC सिलेक्ट केली आहे. त्यानंतर आपल्या उपजातीचे नाव निवडा. OBCमध्ये आपली कुठली कॅटेगरी आहे सब कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये भरपूर कॅटेगरी आहे. त्यामध्ये आपण आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती बघून घ्यायचं आहे आपली कोणती कॅटेगरीचा नंबर काय आहे, त्या पद्धतीत या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट द स्टेटस ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तर या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तर मित्रांनो आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालील बाजूला ऑथॉरिटी आहे. त्यामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, लँड ॲक्विजिशन ऑफिसर, तर त्यामध्ये ज्यांचा शिक्का आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी मी समजा सब डिव्हिजनल ऑफिसर सिलेक्ट केले. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची स्थिती, तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पावती असेल तर तुम्ही ते नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं आहे का नॉन क्रिमिनल लागणारच आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल. त्यानंतर फिजिकली चॅलेंज डिटेल्स, डू यू बिलॉंग टू फिजिकली चॅलेंज, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर हँडिकॅप असेल तर यसवरती क्लिक करायचं. त्यानंतर इज अ पॅरेंट डिफेन्स पर्सनल, तर यामध्ये मित्रांनो आपण जर डिफेन्स कोट्यातून असेल तर यस म्हणायचे, अदरवाईज नोवरती क्लिक करायचं. आर यू ऑर्फन या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नॅशनॅलिटीसाठी तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा इंडियन पासपोर्ट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्यावरती इंडियन ऑर द प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट त्यावरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असेल, असे या 4 डॉक्युमेंट्सपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट्स लागणार आहे. समजा माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे तर मी नॅशनॅलिटी सिलेक्ट केली आहे. नॅशनॅलिटी नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला 12वीचं नेम ऑफ HSC बोर्ड सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, CBSE, ICSE बोर्ड आहे, तसेच अदर स्टेटचे पण बोर्ड आपल्याला दिसणार आहे. तर आपलं स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. HSC पासिंग इयर तुम्ही
12वी कधी पास झाले आहात, समजा 2025ला मार्च म्हणजे रेग्युलर, किंवा तुम्ही रिव्हॅलमध्ये तुम्ही पास झाले असेल तर रिव्हॅल्युशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 12वीचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. रोल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत मदर नेम आहे त्या पद्धतीत या ठिकाणी मदर नेम टाकायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी चेक रिझल्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो मदर नेम नंतर चेक रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो चेक रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर फेच युअर SSC डेटा. तर या ठिकाणी आपले जे 12वीचे मार्क्स आहे त्याच पद्धतीने ॲग्रिगेट मार्क्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि बायोचे मार्क्स ॲटोमॅटिकली या ठिकाणी फेच झालेले आहे. तर मित्रांनो तरी पण आपण एकदा आपले टोटल मार्क्स बघून घ्यायचे, सब्जेक्ट वाईज सर्व मार्क्स बघून घ्यायचे आहे बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ SSC बोर्ड. तर या ठिकाणी आपलं पुन्हा आपलं जर स्टेट बोर्ड असेल स्टेट बोर्ड, CBSE, ICSE किंवा अदर स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झाला आहात तर या ठिकाणी आपलं वर्ष सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपला या ठिकाणी 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपले 10वीचे ॲग्रिगेट मार्क्स टाकायचे. त्याच्यात बेस्ट ऑफ 500 पैकी आपल्याला किती मार्क्स आहे तर ते मार्क्स या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले आहे. त्यानंतर मार्कशीट ऑफ स्टँडर्ड 10 यसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्या 10वीच्या डिटेल्स पण सेव्ह झालेल्या आहेत. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं सुरुवातीला इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला महिना सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचा, नंतर महिना सिलेक्ट करायचा आणि नंतर आपली तारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम. तर या ठिकाणी 0 ते 15,000, 15,001 ते 50,000, 50,001 ते 1,00,000 असे स्लॉट दिलेले आहे. तर या ठिकाणी समजा माझा 70,000 इन्कम आहे तर मी या ठिकाणी 50,001 ते 1,00,000 हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय TFWS. तर मित्रांनो आपल्याला जर 12वीला चांगले मार्क्स असेल तर आपण या ठिकाणी TFWSवरती क्लिक करायचं आहे. त्यासाठी मर्यादा मित्रांनो तुमच्या उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती 8 लाखापेक्षा कमी आपला इन्कम पाहिजे. या ठिकाणी यस ऑप्शन सिलेक्ट करू शकता, नाही तर अदरवाईज नो. तर मित्रांनो या ठिकाणी पण लक्षात घ्या, आपण जर समजा SC, ST, NTD कॅटेगरीमध्ये असाल, SBC, तर आपण या ठिकाणी TFWSच्या नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कारण TFWS कोटा म्हणजे हा आपल्याला ट्युशन फीवर स्कीम आहे. तर यामध्ये जो आपला इंटेक आहे त्याच्या 5% जागा ह्या आपल्या TFWSसाठी असतात. त्यामध्ये समजा 60चा इंटेक आहे तर त्यामध्ये 3 जागा ह्या TFWSसाठी असणार आहे व त्याची संपूर्ण ट्युशन फी ही त्याची माफ होणार आहे. त्याला फक्त कॉलेजची डेव्हलपमेंट फी भरायची आहे. पण जे NT, SC, ST किंवा SBC कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना पण संपूर्ण ट्युशन फी माफ आहे, त्यांना पण फक्त डेव्हलपमेंट फी भरायची आहे. त्यामुळे त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट नाही केला तरी चालणार आहे. मात्र ओपन OBC कॅटेगरी किंवा SABC कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना चांगले मार्क्स आहे त्यांनी या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिलिजियन, या ठिकाणी तुम्ही बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम, पारसी, तर आपला जो धर्म आहे तो सिलेक्ट करायचा. या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे. मदर टंग मराठी असेल तर मराठी, तेलगी, गुजराती, हिंदी, कन्नड अशी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी मराठी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स, यामध्ये आपण शहरी किंवा ग्रामीण क्षेत्राचे आहात का. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे, आणि शहरी भागात राहत असेल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी आपला संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे.
त्यानंतर आपले गाव सिलेक्ट करायचे. यामध्ये तालुका सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये सर्व गावांची लिस्ट आपल्याला दिसणार आहे. तर ते आपलं जे गाव आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ते गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला पिन कोड टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपला पिन कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, आपला मोबाईल नंबर. तर मित्रांनो मोबाईल नंबर आणि मेल आपला या ठिकाणी ऑटोमॅटिक आला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर प्रेस कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पर्सनल डिटेल्स नंतर आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो विथ सिग्नेचर. तर फोटोच्या खाली आपली सिग्नेचर पाहिजे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना रिसेंट कलर फोटो पाहिजे, विदिन लास्ट 3 मंथचा पाहिजे आणि त्याची साईज ही फोटोग्राफची 3.5 cm इन विथ आणि 4.5 cm इन हाईट पाहिजे. त्याचबरोबर त्याची मॅक्झिमम साईज ही 50 KB पर्यंत पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट हा JPG फॉर्मॅटमध्ये आपल्याला इमेज पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या ठिकाणी त्या पाथला जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. या ठिकाणी प्रेस कन्फर्म इफ यू आर शुअर दॅट डेटा प्रोव्हाइडेड बाय यू इज करेक्ट. तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता आपला फोटो अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी टोटल आपल्याला 7 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल, कारण आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना डॉक्युमेंट्स हे आपले JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही अप टू 1 MB पर्यंत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर अशा 2 टिक दिसणार आहे आपल्याला आणि समजा डॉक्युमेंट्स अपलोड झाले नाही तर या ठिकाणी आपल्याला क्रॉस दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपण व्ह्यू पण करू शकतो आणि व्ह्यू केल्यानंतर डॉक्युमेंट ब्लर असेल किंवा रॉंग अपलोड झाले असेल तर ते आपण या ठिकाणी डिलीट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित ती सिलेक्ट झाली की नाही ते बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपली फाईल अपलोड होत आहे. फाईल अपलोड झाल्यानंतर आपण आपल्या फाईलचा व्ह्यू बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अशा 2 टिक आपल्याला दिसणार आहे. तर फाईल अपलोड झाली आहे. या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आता आपली जी फाईल अपलोड झाली आहे ती आता आपल्याला व्ह्यू होत आहे. तर या ठिकाणी व्ह्यू झालेली आहे. ती जर बरोबर असेल तर या ठिकाणी क्लोज बटनावरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने सर्व आपले 7 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन अँड अंडरस्टँड दिस रूल्स. तर या ठिकाणी टिक करायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला संपूर्ण फॉर्म मित्रांनो भरून झाला आहे. त्यानंतर आता आपण कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला आता 300 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आपण जर ओपन कॅटेगरीमध्ये असतो तर आपल्याला 400 रुपयाचं पेमेंट करायचं होतं. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे पेमेंट करायचं आहे त्यासाठी या ठिकाणी पे नाववरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आपण जे पेमेंट आहे ते आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा आपलं UPI ID किंवा QR कोड वगैरे स्कॅन करून पण आपण ते पेमेंट ऑनलाईन करू शकतो. आणि ते पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. समजा तुम्ही फिजिकल मोड सिलेक्ट केला असेल तर त्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स व झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला आपल्या FC सेंटरला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. समजा तुम्ही जर स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हीच ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे. पण त्यासाठी मित्रांनो आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन झाले की नाही ते 1-2 दिवसानंतर ऑनलाईन चेक करून घ्यायचं आहे. तसेच त्याचा आपल्याला मेसेज पण येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला डी फार्मसीचा
ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.